लाचखोर अधिकाऱ्यामुळं आज अन्न व औषध प्रशासनाच्या अब्रूची लखतरं वेशीवर टांगल्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पाहायला मिळत आहे। अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आता संशयाच्या भोवऱ्यात आलेले आहेत। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याच खात्यातील कारकुनानं 50,000च्या लाचेची मागणी करून 35,000ची लाच स्वीकारताना मंत्रालयामध्येच लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात सापळा कारवाई करून संबंधित कारकुनाला जेरबंद केलं। त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेमुळे भ्रष्टाचाराची कीड आता मंत्रालयापर्यंत उघडपणानं पोहोचल्याचं दुर्दैवी चित्र दिसून आलेलं आहे। एकूणच या घटनेचे पडसाद राज्यभर उमटू लागलेले आहेत। अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून जर मंत्रालयातील कारकुनच अशा पद्धतीनं 50,000च्या लाचेची मागणी करत असेल तर राज्यामध्ये काय परिस्थिती असेल असा प्रश्न आज सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे। सातारा जिल्ह्यामध्ये देखील जिल्हाधिकारी साहेब आपण या संदर्भात जिल्ह्यात तात्काळ लक्ष घाला अशा देखील चर्चा आता सातारा जिल्ह्यात देखील सुरू झालेली आहे। या घटनेला राजकीय पार्श्वभूमी म्हणून देखील पाहिलं जात आहे। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावरती हे षडयंत्र रचलं जात असल्याचं एका बाजूला सांगितलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधकांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे। एकूणच या घटनेच्या अनुषंगानं माध्यम प्रतिनिधींनी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी जर या घटनेमध्ये संबंध आला तर आपण राजीनामा देऊ अशी देखील स्पष्टोक्ती केलेली आहे। या घटनेमुळे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार मुक्त सरकार अशा पद्धतीची दावे केले जात असताना मंत्रालयातच खाबुगिरीची पाळमुळं रुजतायत का? तसं जर माझ्यापर्यंत येणार असेल, हे जर प्रूव्ह झालं तर मला ते करणं, मला ते हे राहील। निष्पक्ष चौकशीसाठी तुमच्याकडनं पुढाकार असेल। तुमच्या मंत्रालयातून लाच घेताना लोक पकडले गेले तर राजीनामा हा पण एक कुठे ना कुठे मुद्दा येतो, कारण येतो ना। आता कालही जर तुमच्यापर्यंत याची लिंक पोहोचली तरी तुम्ही राजीनामा देणार का? एक मुद्दा। दुसरा, नैतिकतेच्या मुद्द्यावरती तुम्ही राजीनामा देणार? चौकशी होईपर्यंत तुम्ही राजीनामा किंवा तुम्ही बाजूला थांबणार का? एक आहे, जर खरंच माझ्याशी त्याची लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईन।